नाटा कॉलेजच्या पुलाखाली पाणी सुद्धा जमलेलं आहे. मुलं मुली पाहिले शालेय विद्यार्थी तर ते कडेने जात असताना ढोरांचा फार या ठिकाणी उद्रेक दिसतोय. हे कुठं खरं आहे, सत्य आहे, तुम्ही समोर बघताय. दरवर्षी जेव्हा ब्रिज झालेला आहे तेव्हापासून तुम्ही बघता आम्ही नेहमी हायवेच्या ठेकेदारांना, साहेब लोकांना तुमच्या माध्यमातून त्यांना कळवलं आहे, स्वतः पण त्यांना सांगितलं, व्हिडिओ पण टाकलेला आहे. हा प्रश्न जो आहे हा नॅशनल हायवेचा प्रश्न आहे. हा जर नगरपालिकेचा असता किंवा आमदार समाजाचा असता तर आता हा आम्ही मार्ग लावलेला असता. पण हा नॅशनल हायवेच्या अंडर असल्यामुळे इथं काही करायचं असलं तर टॅक्सेस करून घ्यावं लागते. ते बघता आम्ही दरवर्षी इथं 4 महिने पुढे पाणी असतं. शाळेचा, कॉलेजचा, लोकांचा जाण्याचा हा रात्रीचा मार्ग आहे. महिलांना जाण्याचा खूप त्रास होतो. आणि मध्ये बघा गुरु बसलेले असतात, ढोरं बसलेले असतात. त्याच्यामुळे कधी गुरं पण महिलांच्या अंगावरती येतात, मुलांच्या अंगावरती येतात. हा प्रश्न खूप गंभीर आहे. तुमच्या माध्यमातून परत त्यांना विनंती करतो नॅशनल हायवेवाल्यांना की लवकरात लवकर मार्ग काढावा. इथं परत एक लेअर टाकून लेवल करून पाणी जेणेकरून बाहेर झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना, महिलांना इथून जाण्याकरता मार्ग मोकळा करून द्यायला हवं. म्हणजे तुमच्या माध्यमातून